करतोय या ठिकाणी. कॅमेरामॅन फोकस, थँक्यू सो मच. मामाच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय. खूप चांगली पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद चेतन. चला टॉस साठी यायचंय. यस, दोन्ही संघांना सूचना. 5-5 चेंडूचा हा खेळ असणार आहे, परंतु पहिला चेंडू युट्यूबच्या स्क्रीनवरती तो पहिला चेंडू 0 वरती दाखवला जाणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. या ओके चालेल. धन्यवाद सर मार्गदर्शन दिल्याबद्दल. 5-5 चेंडूचा खेळ शिल्लक राहणार, कारण की आपण ना खरोखर पाहिलेत ना आजच्या दिवसामध्ये सर्वात सर्वोत्तम खेळी झाली. म्हणजे या ठिकाणी 4-4 षटकांचे सामने झाले. म्हणजे मी पाहतो, आम्ही मुंबईच्या ठिकाणी मुंबईच्या नगरीमध्ये आम्ही ज्यावेळेस वेळेअभावी खेळतो ना, आम्ही 2-2 षटकांचे 1-1 ओव्हरचे आम्ही सामने खेळवलेत, असे आम्ही सामने पाहिलेत. परंतु आजच्या या नगरीमध्ये वणगी गावामध्ये ना सर्वोत्तम ही खेळी क्रिकेटची स्पर्धा आम्ही पाहिलेली आहे की 4-4 षटकांच्या आपण खेळी सर्वोत्तम पाहिलेत. आणि अखेरचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना रंगतोय, तोही देखील 3 षटकांचा परंतु 5-5 चेंडूंचा असणार आहे. परंतु सर्वोत्तम मजा या मॅच मध्ये येणार आहे. तो मॅचला स्टार्ट करायचा आहे. चला सामन्याला फास्ट सुरुवात करायची आहे. पंच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि त्वरित सामना चालू करायचा आहे, कारण की खूप वेळेअभावी अजून तुम्हाला ना बॅड इम्पॅक्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची नाहीये, कारण की महत्वाचं असणार आहे इथे. बॅड लक गुरुप्रसाद, खरोखर सुंदर पद्धतीचे आपण खेळलीत. आपला अनुभव आपल्या पाठीशी बांधत असताना आज इथून तुम्ही आज रजा घेताय, कारण की आपल्याला देखील आता याची चर्चा देखील पुढच्या वर्षी देखील आपल्या भेटलेली स्पर्धा येऊ शकते. तर मनपूर्वक तुमचं मी हार्दिक स्वागत करतो आणि येतोय थोड्याच वेळात आपण मैदानाच्या आतमध्ये. मग असं मग ह्याला ह्याला सांगेन मी कोणाला, मनीषला गाडी तुला देतो. निश्चित मित्र. चला मित्रांनो, मॅच फास्ट करायचे. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, सर्वांचा तो बाप होता. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की आजच्या या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराला आजच्या ठिकाणी तुम्हाला देणंच भाग पडेल. 5-5 चेंडूचा खेळ चालू या मैदानावरती. अक्षय गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज प्रसाद. क्लिअर करावं आधी वरती मॅच सेंटर वरती मॅच सेंटर फलंदाज आपण पाहतो बॅटर माया आणि अक्षयला मात्र पहिले 5 चेंडूचे शिल्लक. मात्र आता इथे मात्र थोडं टाइम घेऊ नका प्लीज प्रसाद. आपल्याला विनंती आहे प्रत्येक चेंडूवरती टाइम मेटिंग नका, कारण की नंतर मग तुम्हाला बॅटिंग करताना थोडीशी तुम्हाला गफलत होऊ शकते. इथे मात्र तुम्हाला अंधार होण्यामुळे चेंडू दिसणार नाही. काळजी घ्यायचे. पहिल्या चेंडू सुरुवात. प्लाटून पाठवून दिलाय दीर्घ दर्शामध्ये. चेंडू जातोय सीमा पार. जिसके पास कुछ नहीं होता उसके पास उम्मीद होती है. गगनचुंबी छक्का. क्या भाई इस्तेमाल किया है. या ठिकाणी पाहतोय आपल्याला चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून पाहतोय की इट्स ऑन फायर. माया नगरी मधला माया पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. रिवर्स अटॅम्प जबरदस्त पॉप्युलर शॉट आहे. या ठिकाणी बॉलची सांगता द्यायची आहे. दमदार दिमागदार इस शॉट को खुद को दवाई के रूप में चौका दिया है. सीमा पार यूज एंड मॅक्सिमम षटकार पाहायला मिळतोय. 6 संख्या झाली ती मध्ये पाहतोय आपण की 12 जाऊन पोहोचले. इस ऑन फायर. फुलात फुल जाईचे, जगात प्रेमाईचे, स्मरण करावे साईचे, तर क्रिकेट पहावे तर फक्त आणि फक्त मायाचे. येस माया. आता मात्र इथे मात्र माया मात्र ऑन फायर झालाय. येस ऍक्च्युअली पाहायचंय नामुमकिन को मुमकिन बनाने देने वाला दूसरा नाम माया. माया उडवलाय चेंडू उडवलाय. 1 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे, परंतु इथे मात्र मायाने मात्र आता तिथे थोडासा मात्र ऐकत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती चपलता, चाणक्षता ही त्याच्यामध्ये कुट भरलेली आहे आणि इथे मात्र तो प्रयत्न करतोय. धावसंख्येचा ओघ आहे, जाऊन मात्र पोहोचलाय 11 वरती. 11च्या घरात जाऊन पोहोचलाय. अंकित केले. त्याच्या जागा घेण्यासाठी मात्र आता मात्र अक्षय नॉन स्ट्राईकचा खिलाडी स्ट्राईकला आलाय. फेस करण्यासाठी प्रसादचा चेंडू.
हा काय चेंडू होता, गुडलेनचा चेंडू स्फुट म्हणून ते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतो, बीट करतो. इथे मात्र थोडंसं काहीतरी परिवर्तन केलंय, कमबॅक केलंय ते म्हणजे प्रसाद याने. परंतु धावसंख्या पाहिजे तर या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 11 वरती आहे. या षटकामध्ये हा अखेरचा चेंडू प्रसाद याचा. ओ हो, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. या ठिकाणी मात्र पहिले पंचांचा निर्णय अद्याप येणं आपल्याकडे बाकी आहे, पाहायचं आहे. या ठिकाणी मात्र हा पंचांचा निर्णय अद्याप आपल्यापर्यंत बाकी येण्याचं बाकी आहे. परंतु सांगायचंय पंच वाईट आहे, कारण की इथे मात्र ज्या फलंदाजीची हाईट आहे त्या हाईटच्या डोक्यावरसून चेंडू होता. हे हेरले, हे पंचाने हेरले आणि इथे आमच्यापर्यंत निर्णय आला वाईट. 12 धावसंख्या झालेत, परंतु प्रसादाचा अखेरचा हा चेंडू पुनर्श टाकावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे मात्र पाहिलेत ना तर अक्षयला बेट करून सोडले. चेंडू संपर्क फळीचा होत नाही, फुटवर्क मिळत नाहीये. ओ हो, या ठिकाणी फ्री हिट देतोय, बोनस पॉइंट. इथे मात्र थोडासा भरसटलाय आता मात्र इथे प्रसाद, कारण की इथे वाईट टाकला, त्यानंतर 9 टाकला. परंतु या 9 वरती धाव मात्र 1 मिळेल. 9च्या स्वरूपात धावसंख्या 13 वरती आहे. परंतु बोनस पॉइंट काय, फ्री हिट, कॅशला आउट. वेगवान चेंडू धाव फलक नाही. इथे मात्र स्वे चेंडूचे सांगता होते आणि काय कमबॅक केलाय. 3 चेंडू मात्र या ठिकाणी दोन्ही चेंडू होते या ठिकाणी मात्र थांबून ठेवले, ते म्हणजे संकेतला. अजूनपर्यंत 3 चेंडू फेस केले अक्षय यांनी आणि त्या बॅटीमधून एकही धाव नाही आला. परंतु धावांचा जो ओघ आहे तो जो वाढवलाय जो माया याचं नावाचं वादळ या मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलेत ना सर, ते ज्याने या माया या फलंदाजाने काहूर मासले, वादळ गुंगावले. जेवढी या मैदानाच्या आसपास म्हणजे बनीगावमध्ये जेवढी हवा नसेल ना तेवढी हवा फक्त या मयाचीच आहे आणि महेशाची आहे. सर गोलंदाज टाकवरती पाहिलं तर आपण चैतन्याचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला 5 चेंडू पुरुष या गोलंदाज टाकवरती आपण पाहतो वैयक्तिक कोट्यामधून आणि सांघिक संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो चैतन्य. एकच धाव मिळते. इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते, बॅटचं कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. माया थोडा निराश आहे, परंतु स्ट्राईक रोटेट झाले आणि परंतु या स्ट्राईकचा फायदा अक्षय मात्र घेऊ शकतो का. बॅटचा पॉवरफुल मनगडी सायाने शॉट मारू शकतो का हे पाहायचं आहे. पॉवरफुल खांद्याचा वापर करू शकतो का. ओ हो, ऍब्सोल्युटली गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा शॉट पाहायला मिळतोय. पिकअप शॉट, हाय ऍक्शन, पॉवरफुल, सक्सेसफुल, तारामंडल मध्ये गेलाय. स्ट्रेट द ग्राउंड, सुंदर शॉटची आपण पाहिले तर नेत्रदीप शॉट पाहायला मिळतोय. इथे मात्र मिळतात 6 धावांची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले. सुरेख फलंदाजी ज्याची चर्चा मात्र या ठिकाणी करतो म्हणजे संकेतची. ओहो, कव्हरच्या डोक्यावरून गॅप सोडलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु 2 धावा कंप्लीट पूर्णस्थ पार करणार का. येस, ऍब्सोल्युटली नाही झाल्यात. इथे मात्र चांगला कमबॅक केलाय आणि इथे मात्र पाहतो तर या मैदानावरती दोन्ही फलंदाज मात्र गरजले. डावखोरे फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मया आणि अक्षयचं मात्र वादळ या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जी सेन्सिटिव्हिटी क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. इथे मात्र रंग आलाय. अगर या ठिकाणी खरोखर तुम्हाला अजून काहीतरी कारनामा करायचं असेल तर षटकाराने आतिषबाजी चौकड्यांची आपल्याला पाहायला मिळणार. आकोटाप्याचा चेंडू आहे, पूल करायचा होता, मिस स्टँड केला इथे मात्र. आणि इथे मात्र पंचांशी दाद मागतात या ठिकाणी, कारण की आपण बॅकफुटला आहात, कारण की 3 स्टंप सोडून आपण पाठीमागे आहात, कारण की या ठिकाणी पंचाने हिरवलंय. चेंडू मात्र आउट ऑफ द बाहेर व्हाईट लेनच्या बरोबर थोडासा हलकीच्या बाजूने जातोय. स्वेरची मी सांगता होते. ओ या ठिकाणी फिरवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तर कंप्लीट झाले, परंतु त्या ठिकाणी दुसऱ्यावर कॉल करतायत. परंतु त्या ठिकाणी प्रसाद मात्र जिद्द आणि चिकाटी लढवत आहेत. चतुर चलाक यष्टीरक्षक आणि चतुर चलाक लोंबडी अर्थात की पाहतो म्हणजे चैतन्य. धावसंख्या 23 मध्ये जाऊन पोहोचले. 23 मध्ये जाऊन पोहोचले अर्थात. येस, ऍब्सोल्युटली खरोखर चैतन्याचं चांगलं शतक आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र अखेरचं हा नामारीचं षटक म्हणजेच की काय या मैदानावरती पाहतोय आपण. गोलंदाज
संकेतला पाहतोय आता. मात्र या ठिकाणी स्ट्राईक मात्र इथे मात्र पाहायचंय की स्ट्राईक थोडी रोटेट झाली तर निश्चितच आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतील मायाच्या माध्यमातून. कारण की माया थोडी साईड म्हणजे रायटी सुद्धा, लेफ्टी सुद्धा आणि रायटी पॉवरफुल आहे. पॉवरफुल सक्सेसफुल. आणि इथे मात्र जाऊन विसावतोय चेंडू त्या बॅनरवरती. आणि त्या बॅनरवरती मात्र काय आहे, त्या बॅनरवरती फक्त आणि फक्त आपलंच नाव आहे. श्री गुडेश्वर युवा क्रिकेट बेनगी नांगरेवाडी आयोजित पर्व 11वातला हा षटकार दाखवतोय, हिट करतोय, पॉवरफुल हिट च्या बॅट मध्ये येतोय. अक्षयच्या बॅट मधून एक तडाखे फंड जबरदस्त पॉवरफुल शॉट डाऊन द ग्राउंड. षटकार धावसंख्या 29. हो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आहे, परंतु अक्षयला मात्र हा चेंडू काही समजला नाही. आणि इथे मात्र कमबॅक करणं पाहतो मिळतो तो संकेत. या ठिकाणी मात्र त्याचं बीट करून सोडलंय, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात यश मिळतोय का? हो मोठा मासा फसलाय तो म्हणजे की मयाला परतावं लागतंय. परंतु इथे मात्र विश्वास दाखवण्याचा प्रयत्न मात्र कोणी केलाय? अक्षयने मात्र केलाय. अक्षयने स्ट्राईक रोटेट केले. आता मात्र पाहतोय या ठिकाणी अंधक मात्र या ठिकाणी दिसायला पाहतोय, कारण की इथे मात्र ओझर थोडासा कमी होत येतोय. सामना आपण स्पीडअप ठेवायचा आहे. सेकंड इनिंग आपल्याला अजून इथे खेळवायचं आहे, कारण की या मैदानावरती एक वेगळ्या शैलीची ही क्रीडांगणामधली आपण जी स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेमध्ये एक दर्जेदार आयोजन आपल्या याच ठिकाणी पाहायला मिळते. बॅटरने मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर हाई खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाले. चतुरच्या लोंबडी पाहतोय मैदानाच्या चेतनाने चेंडूची फेकी केली, परंतु या ठिकाणी धावसंख्येची संधी आहे. आणि आता या ठिकाणी पंचाने मात्र आकाशाला हात गवसलेले आहेत. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात न्यू बॅटर फलन बॅक टू डगआउटच्या दिशेने परताना दिसतोय. जबरदस्त खेळ झाले खरोखर. जेवढी आपण जे ऊर्जा पाहतो ना सकाळच्या सत्रापासून ते संध्याकाळच्या एंड मोमेंट पर्यंत जी प्लास्टिक आपण पाहतो ना ती ऊर्जा वेगळी असते. म्हणजे इथून तुम्हाला संघर्ष करायचा आहे. इथून संघर्ष करायचं तुम्हाला उपांत्य फेरीमध्ये जायचं आहे. म्हणजेच की काय त्या दुसऱ्या पहिल्या ट्रॉफीसाठी तुम्हाला इथे लढायचं आहे. हा संघर्ष करायचा आहे. बॅटर नेम रोश ग्राउंड शॉट जमलेला परफेक्ट आहे, पण बुडबुडल्याकडे चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी रनआउटची संधी विकेट मिळतोय. धावची सुरुवात दुसरा फलंदाज बाद. धावसंख्या आपण जर पाहिली 32 वरती जाऊन विसावले. 3 षटकानंतर धावसंख्या 21 झाली ना. सेकंडला रनआउट झाला, एकच पकडला. थोडासा एक सेकंड द्या. लेखक आपल्याला सांगतायत आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि आम्ही तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचू. चेक. या ठिकाणी मात्र पाहिलं तर धावसंख्या जर पाहिजे तर आपण 31 मात्र बनवले आणि इथे मात्र 32 धावांचा पाठलाग आपल्याला पार करायचा आहे. 2 रनआउटच्या स्वरूपात सिंगल्स आउट झाले. तिन्ही रनआउट झाले. तेच बोलतो.
वेट पंच जरा 1 मिनिट वेट करा, 1 मिनिट. त्यांना विचारा, तिन्ही रन आउट आहे, तिन्ही रन आउट आहे. सेकंडलाच रनआउट झाली तिन्ही पण. हा प्रसाद तिन्ही याला रनआउट झाले, म्हणजे एक एक धाव ती कॅल्क्युलेट केले, म्हणजे धावसंख्या 32 मध्ये जाऊन पोहोचले आणि तुम्हाला जिंकण्याची गरज आहे 33 ची. क्लिअर करा ती. परफेक्ट क्लिअर झाले, 3 वेळा रनआउट झाले. कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. गुणलेखकाने निश्चित हा निर्णय सांगितलेला आहे आणि तुमच्यापर्यंत आम्ही तो स्वयं सोडलाय. परंतु आता पाहायचं आपल्याला खेळ 15 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 15 चेंडूंमध्ये तुम्हाला टोटल 33 धावा लक्ष पाठलाग पार करायचंय. चला येऊया उपांत्य फेरीमध्ये जाणार कोण ह्याचा मात्र आज या ठिकाणी विश्वास दाखवण्यासाठी प्रसाद मात्र स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय. छोट्या देहाचा फलंदाज नॉन स्ट्राईकला कोण? विनायक. बॉलर नेम प्लीज 11 किलो आपल्या खेळाच्या कक्षामध्ये पाठवायचंय. शुभम. ऍब्सोल्युटली काय सरांचं डोकं आहे खरोखर. आजच्या दिवसामध्ये बसल्या बसल्या प्रत्येक खेळाडूची नावं डोक्यामध्ये म्हणजे माइंडसेट बसलेत. इथे मात्र याला बोलतात कॅल्क्युलेशन, म्हणजे की ज्या ज्या क्षेत्रामध्ये जातात ना त्या त्या क्षेत्रामध्ये खरोखर हा कॉम्पिटिटिव्ह दिमाग आहे. हो या ठिकाणी काय व्हेरिएशन केलंय, व्हेरिएशन काय पूर्ण पद्धतीने व्हेरिएशन आहे म्हणून व्हेरिएशनचा पण म्हणतो. बेताब बादशाह नाव आहे शुभम. येस अशी गोलंदाजी केली तर क्रिकेटची दुनिया दिवाणी आहे आणि इथे मात्र एकच धाव मिळते. शुभम मात्र चांगला कमबॅक चांगला केलाय, कारण की इथे मात्र तुमच्याकडे जास्त चेंडू नाहीये. प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर 11ची सरासरी आहे, प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी आहे. म्हणून अशी गोलंदाजी केली तर क्रिकेटच्या दुनियामध्ये क्रिकेटची दुनिया दिवाणी आहे. गोलंदाज आहे जीवा भावाचा, त्याचं नाव आहे शुभम नावाचा. शुभम या नावाचा गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजच्या मार्फत पाहतोय. व्हेरिएशन काय सुंदर परिणाम आहे. चेंडू मात्र फिरकीचा जादूगार प्रथमतः या मैदानावरती मी पाहतोय, कारण की चेंडूवरती परफेक्ट उंगलीचा वापर करतोय आणि इथे मात्र गुगली टाकून इथे मात्र फडणवीसला चकवा देतोय. ओ काय कॉटन पिचच्या विकेट मध्ये मिळते ती म्हणजे स्वतःच्या फर्स्ट रूम मध्ये शुभम याला कॉटन बोल्ड विकेट म्हणतात याला. आणि इथे मात्र बॅक टू डगआउटचा गोल्डनचा शिकार झालाय तो म्हणजे विनायक. प्रेशर क्रिएट, कुकरची शिट्टी वाजणार कुठून. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये वादळ अख्ख्या दिवसामध्ये जे गाजलंय वाजलंय ते मात्र आता इथे या शांतते चित्तमध्ये आपण बनगी गावामध्ये आता दिसणार आहे. एका बाजूला सार्थ गेले व दुसऱ्या बाजूला राम जानकी गाव खडी. हे नाव मात्र खूप मोठं आहे परंतु काम पण तेवढं याचं मोठं दिसतंय. आज या ठिकाणी पाहतो आपण या मैदानावरती चौकार षटकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय. जो फलंदाज आहे सार्थ लेवल मधला चेतन, ज्याची चर्चा ज्याने दाखवली होती या मैदानावरती, सिद्ध करण्यासाठी भाग पाडलं होतं तेच या मैदानात करतोय. कवरच्या दिशेने चेंडू फटकवल्या, चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु एकच धाव मिळते. एका धावांची या ठिकाणी मात्र या ठिकाणी धाव घेत नाहीये परंतु थांबवले आणि स्ट्राईक रोटी देखील नाही केलंय, कारण की या ठिकाणी पाहायचं प्रसादला देखील माहित आहे. आता मात्र या ठिकाणी चेंडू मात्र शिल्लक आहेत 10 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. 32 धावांची गरज म्हणजे 16ची सरासरी. प्रत्येक मॅच मध्ये पाहिलं तर मॅच इन ऍक्शन मध्ये पाहिलं तर निश्चित तुम्हाला इथे 16ची गरज म्हणजे 3 षटकार, 4 चौकार, 5ला 5 चौकार तुम्हाला मारावे लगावे लागतील या मैदानामध्ये. बॉलर गोलंदाज टाक होती, गोलंदाज ओंकार दिसतोय. ओंकार साहेब निश्चित दिमागदार टकाटक सटासट पटापट बिग पीक 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 षटकार आलाय. द्यायचा आहे बॉल, द्यायचा आहे बॉल द्यावा लागणार, कारण की त्या ठिकाणी आपण पाण्याचा भाग आहे, त्या ठिकाणी एक फ्लॉवर आहे पाण्याचा भाग, परंतु त्या ठिकाणी चेंडू जर स्लॉट मध्ये गेला ना तो सीधा तारामंडल पार्किंग प्लॉट मध्ये जातो.
पुन्हा चेंडू येणं नाही. इथे मात्र तेच दाखवतोय. म्हणून म्हटलं प्रसाद स्ट्राईकला आहे. त्याचं कारण काय? कारण की प्रसादला माहिती आहे आत्मविश्वास आत्मनिर्भर आपल्यामध्ये फसला व्हेरिएशन केल्याने फसवलं इथे. आणि इथे मात्र खेळ मात्र इथे प्रसादचा संपलाय. कारण की दाखवून दिलं होतं या ठिकाणी, पण परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर ओंकारने मात्र कमबॅक केलाय. आणि क्षेत्ररक्षणी कोणतीही चूक न करता, कोणताही घाई न करता चेंडू या ठिकाणी मात्र पाहिलं ना तर ओंकारने हा चेंडूची स्लोवर डिलिव्हरी केली, चेंडूला फसवलं, चकवा दिला आणि मात्र या ठिकाणी प्रसादच्या बॅटची कडा घेतली. चेंडू मात्र यष्टीरक्षीच्या डोक्यावरतीच विसावला आणि हातात जाऊन बसला. आलाय मोठा विकेट प्रसादच्या माध्यमातून मिळतोय, ओंकारच्या माध्यमातून विकेट मिळतोय. प्रसादला बॅक टू डगआउटला परतावं लागले. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण अमितला. अमित मात्र ज्याने या कारकिर्दीमध्ये शून्याचा चष्मा करून जिने सुरुवात केली होती, परंतु पाहायचं आहे उपांत्य फेरीमध्ये आपल्याला जर निश्चितच प्रवेश करायचा असेल तर 2 फटके मोठे इन ऍक्शन मॅच मध्ये येऊ शकता. या गोलंदाजीची चर्चा पहा, गोलंदाजीचे ऍक्शन पहा, व्हेरिएशन पहा, काही सुंदर पद्धतीने करतोय. नेत्रदीप बघतच राहावं. एकदम प्रॉपर निरीक्षण करतोय या ठिकाणी. सुरेख व्हेरिएशन आहे. आणि इथे मात्र अमितला बीट करून सोडले या ठिकाणी. परंतु पाहायचं अमितने मात्र तिन्ही मॅच मध्ये अजूनपर्यंत अद्याप त्याने खातं खोललं नाहीये. परंतु आता मात्र पाहायचं अमित मात्र या मॅच मध्ये संघाला ज्याची गरज आहे तर तिथे मात्र तो संघाचं खातं किंवा मॅच मध्ये आणू शकतो का हे पाहायचंय. फुल टॉस डिलिव्हरी आहे. इथे मात्र चेंडू त्याला काही समजलं नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. जर का असेच चेंडू जर आपण निर्धाव स्वेअर खेळलात तर मॅचचं पारडं जे वजन आहे ते खरोखरच पहिल्या तर विरुद्ध टीमच्या बाजूने जाऊ शकतं. विकेट दिले धावचीच्या स्वरूपात. इथे मात्र धावच्या स्वरूपात विकेटमध्ये इथे मात्र परतावं लागतं ते चैतन्याला, परंतु ज्याची गरज होती या ठिकाणी चैतन्याची, परंतु आता मात्र माघारी परततोय. आणि इथे मात्र पाहिजे अमितने मात्र आता स्ट्राईक ठेवले. परंतु इथे मात्र समजा एखाद्या मॅचमध्ये या मॅचमध्ये जर 2 फटकार मोठे जर षटकार आले तर मॅचमध्ये इन ऍक्शन मध्ये येऊ शकतात. परंतु गोलंदाजीने कमाल केली, कमाल गोलंदाजी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार दिल्यानंतर मकरंद मात्र फलंदाजच्या स्ट्राईकवरती आहे. स्ट्राईकवरती मात्र मकरंद आहे, परंतु नॉन स्ट्राईकला अमित आहे. परंतु मारा करतोय ओंकार. काय गोलंदाजी टाकले. नवीन गोलंदाज पण बॅटची घेतली होती कडा, परंतु क्षेत्ररक्षणी यष्टीरक्षणीमुळे चूक केली. मात्र इथे मात्र आत्मविश्वास हरवलेला आहे. कारण की इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. म्हणून कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ, मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. वाईटची सांगता होते या ठिकाणी. लास्ट ओव्हर टू गोल आहे. मॅचचा गोल काय आहे, विजन काय आहे. खरोखर एक चूक तुम्हाला महागडी ठरू शकते. कारण की तुम्हाला प्रतिदीर्घ तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागेल. तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार. एक वर्ष हा संघर्ष करावा. म्हणून इथे मात्र तुम्हाला मोठे फटके खेळणं, फुटवर्कचा वापर करावा लागणार आहे. मॅच मध्ये चेंडू आणि फळीचा संपर्क तुम्हाला घ्यावा लागणार आहे. इथे मात्र म्हणतात ना आयुष्यामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये नेटवर्क आणि इथे क्रिकेटमध्ये फुटवर्क हे मिळालं पाहिजे तर तुम्हाला इथे मिळते. पण इथे धावसंख्या एकच मिळते. एका धावांच्या धावसंख्येचा फरक आहे ते अर्ध्याहून कमी 10 वरती जाऊन पोहोचले. लेग कटरचा वापर करतोय. सुंदर गोलंदाजी व्हेरिएशन मध्ये बेताब बादशाह पाहतोय आपण त्या गोलंदाजी मार्फत. सुरेख गोलंदाजी. आणि मात्र इथे मात्र अखेरचा चेंडू आपल्या संघासाठी असू शकतो. पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु दीर्घ दर्शामध्ये गुल नाही केलाय, परंतु पडतोय 38 सर्वेच्या आतमध्ये आणि विजयी संघ होतोय तो म्हणजे
नगरसेवक राम जानकी हा संघ विजय होतोय. परंतु राम जानकी यांनी चांगला कमबॅक केलाय आणि या मैदानावरती सिद्ध केलंय स्वतः संघाला आणि जाऊन पोहोचलाय तो या पुढच्या फेरीमध्ये. तर आपली वेट निश्चित होणार आहे रविवारच्या दिवशी. भेटूया आपण सर्वजण. आजचा हा खेळ आजच्या दिवसामधला इथे सर्व्हिसचा संपुष्ट सामना संपलेला आहे आणि अखेर आपण आजच्या दिवशी सर्व